अमोल सांगानी, राळेगाव, यवतमाळ। रायगाव तालुक्यातील वडकी येथे एका भरधाव कंटेनर ट्रकने एका वेडसर व्यक्तीला जोरदार धडक दिली। यात वेडसर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला। ही अपघाताची घटना आज दिनांक 28 नोव्हेंबरच्या पहाटे अंदाजे 4:30च्या दरम्यान वडकी येथील सैनिक पब्लिक शाळेसमोर घडली। त्यामुळे राज्य महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात मृत्यू झालेल्या त्या वेडसर व्यक्तीचे नावगाव माहीत नसल्याचे सांगण्यात आले आहे। सदर वेडसर व्यक्ती हा पहाटे नॅशनल हायवे महामार्गावरून पायदळी जात होता। याच दरम्यान नागपूरकडून येणाऱ्या RJ09GB 0730 क्रमांकाच्या कंटेनर चालकाने पायी जात असलेल्या वेडसर व्यक्तीला सैनिक शाळेसमोर जोराची धडक दिली व घटनास्थळावरून कंटेनर चालक पळून गेला। या अपघातात वेडसर व्यक्ती हा खाईत फेकला गेला। दरम्यान त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान अपघातग्रस्त कंटेनर चालक महामार्गाच्या मध्यभागी कंटेनर सोडून पळाल्याने याच दरम्यान नागपूरकडून हैदराबादकडे जाणाऱ्या NL01 AE 5273 या कंटेनर चालकाने महामार्गाच्या मध्यभागी उभा असलेल्या अपघातग्रस्त कंटेनर RJ09GB 0730 या क्रमांकाच्या कंटेनरला मागावून जोराची धडक दिली। हा अपघात इतका विचित्र होता की पहिल्या अपघातात वेडसर व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या अपघातात एका कंटेनरच्या कॅबिनचे तर एका कंटेनरच्या मागील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे दिसून आले। सदर अपघाताची माहिती प्राप्त होताच तात्काळ वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरकडे आपले पोलीस कर्मचारी घेऊन घटनास्थळी दाखल झाले व महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या दोन्ही अपघातग्रस्त कंटेनरला बाजूला करून महामार्गाची वाहतूक सुरळीत केली व अपघातात मृत पावलेल्या वेडसर व्यक्तीचा पंचनामा करून शवविच्छेदनाकरिता रायगाव येथे पाठवण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुखदेव बोरकडे यांच्या मार्गदर्शनात PSI प्रशांत जाधव व बीट जमादार संदीप मडावी हे करीत आहे। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।